वेळात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे भागेश्वर बाबांच्या वक्तव्याचा उदगीरमध्ये निषेध पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाकडून भागेश्वर बाबांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। या ठिकाणी भागेश्वर बाबांनी त्या ठिकाणी संबंधित वक्तव्य केलेलं आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज कधीही रडणारे नव्हते, ते लढणारे होते। त्यांनी आपल्या तलवारीने या ठिकाणच्या दुष्कृत्याला या ठिकाणी खत पाणी घातलं नाही, त्यांना खतम करण्याचं काम केलंय। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारचे वक्तव्य कोणी करत असेल तर त्याला महाराष्ट्र हा खपून घेणार नाही। महाराष्ट्र हा संतांचा, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य जर कोणी करत असेल तर त्याला निश्चितपणे या ठिकाणी जनता त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आठवडी बाजार बंदी विरोधात शिवसेनेच्या वतीने जनआंदोलन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवार बाजारात जनआंदोलन करण्यात आले। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन केल्याची माहिती आहे। आणि बाजार बंद करून हे भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे। या बाजारामध्ये किमान 200-300 लोक, ग्रामीण भागातले सर्वसामान्य लोक इथे स्वतःचा व्यवसाय करतात, भाज्या आणतात, सगळ्या प्रकारच्या भाज्या इथे घेऊन येतात, अन्य सुद्धा वस्तू इथे मिळतात। आणि या शहरातले सुद्धा सर्व लोक या तीन बाजारामध्ये येतात, कारण 400-500 सगळे इथे शॉप्स त्यावेळेस असतात। आणि मला असं वाटतं सामान्य माणसालाही परवडणारे भाव इथं आहे, त्याला आम्ही विरोध करतोय। म्हणून आम्ही चला रे चला भाजप बाजाराला चला अशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे आणि जनता सगळी याला पाठिंबा देते। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी समोर येते। नितेश राणे यांच्याकडून अभियंत्यावर चिखलफेक प्रकरणात मंत्री नितेश राणेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली। मात्र 504 गुन्ह्याखाली मंत्री राणेंना न्यायालयाने दोषी ठरवल्याची देखील माहिती। सर्व गुन्ह्याखाली नितेश राणे आणि त्यांच्यासोबत जे इतर आरोपी होते यांची सर्वांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। परंतु हे करत असताना न्यायालयाने भारतीय दंडविधान कलम 504 अन्वये नितेश राणे यांना 1 महिन्याची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड असा दंड ठोठावलेला आहे। 504 म्हणजे एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये इन्सल्ट करून उद्युक्त करणे, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण करणे अशा सेक्शनखाली त्यांना शिक्षा झालेली आहे आणि ती 1 महिन्याची शिक्षा आहे। परंतु न्यायालयामध्ये आम्ही लगेचच अर्ज केला आणि न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्याविरुद्ध पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही लवकरच करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।